एक गाव होतं. त्या गावात दोन मित्र राहायचे. एकाचं नाव होतं धर्मबुद्धी आणि दुसऱ्याचं नाव होतं पापबुद्धी. एके दिवशी पापबुद्धीच्या मनात विचार आला, मी खूपच गरीब आहे, त्यामुळे मला धर्मबुद्धीला घेऊन परदेशात गेलं पाहिजे आणि भरपूर पैसा मिळवला पाहिजे. पापबुद्धी धर्मबुद्धीला म्हणाला, मित्रा, जोपर्यंत मनुष्य परदेशात जात नाही तोपर्यंत तो विद्या, धन आणि कला चांगल्या प्रकारे प्राप्त करू शकत नाही. धर्मबुद्धीला मित्रानं सांगितलेली गोष्ट लगेचच पटली आणि मग त्या दोन्ही मित्रांनी परदेशात जाण्यासाठी प्रस्थान केलं. ते दोघं खूप देशांमध्ये फिरले. भरपूर पैसा कमावला आणि दोघंही प्रसन्न मनानं मायदेशी येण्यासाठी निघाले. ते दोघं जेव्हा आपल्या गावाच्या जवळ पोहोचले तेव्हा पापबुद्धी म्हणाला, अरे मित्रा, आपण मिळवलेलं सगळं धन घरी घेऊन जाणं हे योग्य होणार नाही, कारण आपले नातेवाईक, शेजारी पाजारी आणि मित्र परिवार आपल्याकडे नक्कीच धन मागतील. म्हणून इथंच कुठंतरी खड्डा खणून एका भांड्यात आपल्या धनाचा बराचसा हिस्सा आपण पुरून ठेवूया आणि थोडंसंच धन आपल्या बरोबर घेऊन जाऊया. धर्मबुद्धी म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतोस तसंच करूया. त्यांनी एका मोठ्या झाडाखाली बरंचसं धन पुरून टाकलं आणि नंतर ते आपापल्या घरी परतले, आनंदानं राहायला लागले. एके दिवशी मध्यरात्री जेव्हा संपूर्ण गाव शांतपणे झोपला होता तेव्हा पापबुद्धी जागा झाला. तो घरातून बाहेर पडला आणि जिथं धन पुरलं होतं तिथं जाऊन पोहोचला. त्यानं झाडाखाली पुरलेलं सगळं धन काढून घेतलं आणि खड्डा पहिल्यासारखाच व्यवस्थित बुजवला. शांतपणे तो घरी परतला. दुसऱ्या दिवशी पापबुद्धी धर्मबुद्धीकडे गेला आणि म्हणायला लागला, मित्रा, आपण खूपच कमी धन घरी आणलं होतं, आता तर ते जवळजवळ संपत चाललंय. चल मित्रा, आपण पुरून ठेवलेल्या धनापैकी थोडं धन पुन्हा घेऊन येऊया. धर्मबुद्धी म्हणाला, ठीक आहे, चल जाऊया. दोघंही पुन्हा त्या झाडापाशी पोहोचले. खड्डा खोदला आणि पाहतात तर काय, खड्ड्यामध्ये धनानं भरलेलं भांडच नव्हतं. पापबुद्धी म्हणाला, अरे धर्मबुद्धी, तू मला दगा दिलास, तू सगळं धन चोरलंयस. धर्मबुद्धी म्हणाला, अरे मित्रा, दुसऱ्याचं धन तर मी मातीच्या ढेकळा समान मानतो. मी भले मरून जाईन पण चोरी कधीही करणार नाही. पण पापबुद्धी मात्र त्याचा पिच्छा सोडेना. तो म्हणाला, काही नाही, तू खोटं बोलतोयस, तू चोर आहेस. सगळं धन तूच हडप केलंयस, कारण इथं धन पुरून ठेवलंय ही गोष्ट माझ्या व्यतिरिक्त फक्त तुलाच ठाऊक होती. अशा तऱ्हेने दोघं भांडत भांडत राजाकडे पोहोचले. राजाकडे त्यांनी याबाबत तक्रार केली आणि न्याय मागितला. पापबुद्धी म्हणाला, महाराज, वृक्ष देवता साक्षी आहे. ज्या झाडाखाली आम्ही धन पुरलं होतं त्या झाडाला जरी विचारलं तरी आम्हा दोघांपैकी चोर कोण आहे हे ते झाड खरं खरं सांगेल. राजाला आणि मंत्र्यांना या प्रकाराबद्दल कुतूहल वाटायला लागलं. राजानं थोडा वेळ विचार केला आणि मग तो म्हणाला, उद्या सकाळी तुम्ही दोघं आमच्या बरोबर त्या झाडाखाली या. त्याच दरम्यान पापबुद्धीच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. त्यानं एक कारस्थान रचलं. घरी जाऊन तो आपल्या वृद्ध वडिलांना म्हणाला, बाबा, मी धर्मबुद्धीचं सारं धन चोरले. मी जसं सांगेन तसं जर आपण केलं तर ते सारं धन आपलं होईल.
सांग बरं, काय करावं लागेल मला? पापबुद्धीच्या वडिलांनी विचारले. पापबुद्धी म्हणाला, त्या झाडाच्या खोडात एक मोठीशी ढोली आहे. आपण त्या ढोलीत लपून बसा. सकाळी जेव्हा मी त्या झाडाला विचारेन तेव्हा तुम्ही आवाज बदलून धर्मबुद्धी चोर आहे असं सांगा. दुसरा दिवस उजाडला. त्या झाडाजवळ पापबुद्धी, धर्मबुद्धी, राजा, मंत्रीगण आणि गावातले इतर लोक उत्सुकतेने जमले होते. पापबुद्धी म्हणाला, हे वृक्ष देवता, आपण साक्षी आहात. आम्हा दोघांपैकी चोर कोण आहे हे कृपा करून सांगा. वृक्ष देवता म्हणाली, धर्मबुद्धी चोर आहे. हे ऐकून सगळे लोक स्तंभित झाले. ते आपापसात चर्चा करायला लागले. पाहूया तर खरं, आता धर्मबुद्धीला कोणती शिक्षा होते ती. याच दरम्यान राजानं त्या झाडाच्या खोडाजवळ पडलेली सुकी पानं, लाकडं भराभर एकत्र करण्याचा हुकूम दिला आणि नंतर ते पेटवून देण्याची आज्ञा दिली. आगीमुळे धूर खोडाच्या ढोलीत जायला लागला. त्यामुळे ढोलीत लपून बसलेले पापबुद्धीचे वडील गुदमरायला लागले. काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी ढोलीत प्रवेश केला. पापबुद्धीच्या वडिलांचा चेहरा भाजून निघाला आणि ते ओरडत किंचाळत ढोलीतून बाहेर पडले. त्या वृक्ष देवतेला सगळ्या लोकांनी ओळखलं. अखेरीस पापाचा घडा फुटला. राजा